Oh
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे कडकडीत मूर्तिमंत पुतळे देहू निवासी असणारे आमचे तुकोबराय यांचा मागणिक पर अभंग आज बाळूमामाच्या द्वारी या ठिकाणी सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल म्हणतायत देवाला मागणी मागतायत हे देवा हेची दान हेची हा शब्द महत्वाचा आहे. नाही तर दान म्हटलं की हे पाहिजे का नाही ते नको ते बदलता येतं पण हेची म्हटलं की बदल नाही. हेची दान देगा देवा म्हणजे निश्चित काय मागितलंय तुकोबरायाने तुझा विसर न व्हावा तुझा विसर होता कामा नये. मग जर समजा असं जर दान जर मिळालं तर भगवंत म्हणतात असू दे असू दे असू दे खेळू दे त्याला विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्हाला जर दिलं तर तुम्ही काय कराल महाराज म्हणतात गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मग धन संपदा वगैरे संसारामध्ये काही नको न लगे मुक्ती धन संपदा मग काय दे संत संग देई सदा. आणि महाराज शेवट म्हणतात भगवंताला हे देवा गर्भवासामध्ये जन्म घेतल्यानंतर सुख कुणाला नकोय. तुका म्हणे गर्भवासी सुखे बघा सुखे फक्त सुखी आणि सुखे अनेक वेचनी शब्द आहे. सुखे घालावे आम्हासी म्हणजे किती वेळा जन्म दे गर्भवासात चालेल पण तिथं काय पाहिजे सुखे घालावे आम्हासी का. मग आम्ही काय करतो गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल हेची दान आपण काय काय दान मागतो बघा भगवंतासमोर गेल्यानंतर देवा अरे याचं लग्न होईना ह्याचं असं होतंय त्याचं तसं होतंय विचार करा. पण कधी आपण असं म्हटलो का की हेच दान देवा दे की तुझा विसर जीवनात पडलाच नाही पाहिजे. असं मागणं आपण का मागत नाही त्याच्याही पाठीमागं कारण आहेत. आपल्याला परमेश्वर काय आहे हे तो कळालेला नसल्या कारणानं अज्ञान आणि ज्ञान जाणते पण आणि नेणते पण. नेणत्यांचं मागणं असं असतं देवा हा गुंटा माझा झाला पाहिजे आणि जाणत्याचं म्हणणं काय असतं की हे का मला मड्याव घालून न्यायचंय का. विठ्ठल विठ्ठल जाणत्यांची आणि नेणत्यांची. सर्वसामान्य माणसाचा विषय वेगळा असतो आणि मायबाप हो जे परिपक्व परिपूर्ण झालेले परमार्थी असतात त्यांचा विषय वेगळा असतो. मग महाराजांची मागणी आहे महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी हे कायमस्वरूपीचं भांडार म्हणून अभंग तयार करून ठेवलेला आहे. खरं वास्तविक पाहता असं दान का मागावं असं दान का मागावं की तुझा विसर न व्हावा. भगवंत असा आहे मायबापा सर्व सुखाचे आगर कोठार सर्व सुख आपण म्हणून हे ते हे आपल्याला काही कळत नाही माय बाप्पा. आपण इथून उद्या झोपू एवढं खरंय पण झोपेतून उठू का न उठू हे सुद्धा आपल्याला कळणार नाही ना. उद्या आपल्या नशिबात काय जेवण लिहून ठेवलं हे सुद्धा आपल्याला समजणार नाही का. खरोखर उपवासीच राहायचा दिवस आपला आहे आपल्याला पुढचं काही कळत नाही. देवानं कसं गुप्त धन ठेवलंय बघा. कधी जायचंय हेही माहित नाही उद्या काय करायचंय तेही माहित नाही किती दिवस इथं राहायचंय तेही माहित नाही. तरी आपण म्हणतो हे दे देवा ते दे देवा देव म्हणतो येड झाले तू. हा बंगला गाडी मागितली आणि उद्या का चकलं तर उद्या का चकली होती काय कामाचं आहे. म्हणून आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात म्हणून संत मंतांनी आपल्यासाठी ग्रंथ सामुग्री तयार करून ठेवली.
गाथा तुकोबरायांनी बनवला, ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी बनवली की या भूतलावरती कसं राहायचं, काय राहायचं. मग संत काय आहे, देव काय आहेत, निश्चित त्या संपूर्ण त्याच्यामध्ये त्याचं वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल अनेक आहेत माय बापा, अनेक. मागल एवढं कमीच आहे. हे दे ते दे ते दे ते दे ते दे ते दे नव जन्म जाईल पण दे 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 संपल कधी. हा डोंगर दे, तो डोंगर दे, हे घर दे, ते दार दे, हे सगळं सगळं दे दे दे. भल्या भल्यांनी नुसतं मागण्यावर आयुष्य घालवलं. रावणाचं उदाहरण घ्या. सतत शंकरापाशी जायचा, भक्ती करायचा आणि दादागिरीच वरून करायचा. देवा हे मला पाहिजे. देव बी म्हणायचा काय करावं, तू फुलं बी तेवढी वाहतोय, कमी पडलं तर स्वतःच नरड कापून टाकतोय. मग नरड कापण्यापेक्षा तुला दिलेलं बरं. विठ्ठल विठ्ठल. पण मागणी मागत असताना अशी काय दान मागा की मामा तुमचा विसर या जेवणात झाला नाही पाहिजे. आणि एकदा का मामा सापडले, तुकोबराय सापडले, ज्ञानोबराय सापडले की माईबापा जीवनात काय कमी पडेल. संत म्हणजे निश्चित असतात काय, तुमेव माता पिता तुमेव, तुमेव बंधू सखा तुमेव, तुमेव विद्या द्रविण तुमेव, तुमेव सर्वम मम देव देव. आज मामांचा विषय बघा, बारकाव्याला पहा, पण खरोखर तुम्हाला अडचण पाहिजे, खरोखर तुम्ही अक्षरशः मजबुरीमध्ये पाहिजे. आणि तुम्ही जर उगतच असून सुद्धा जर अजून असं टोपलं करत असाल तर मामा नाही. मामांचं असं आहे, दीन दुबळ्यांना मामा रक्षिती आणि निपुत्रिकाला मामा संतान देते. नवे नवे या देवाला काय मागावंच लागत नाही. या देवाला काय मागण्याची गरज नाही. त्याला पुढचं समजतंय. अक्षरशः तुमच्यावरती जर संकट जर येणार जर असलं का नाही तर हे मामा काय करतोय माहितीये का, हे चॅप्टर आहे. सगळ्या संतात संत हा लय चॅप्टर आहे. ह्यो बाबाचं गुण कुणाला कळणार नाही. त्यानं कुठं अनुग्रह ठेवला नाही, कुठं कुणाला तत्वज्ञान सांगत बसला नाही. ह्यानं केली बकरी गोळा. आणि लय जर तुमच्यावरती संकट, ह्याला पुढचं कळतंय, मागचे कळतंय, नवे नवे पृथ्वीच्या आधीपासून ते सांगतात माझी सत्ता आहे. पृथ्वी तलावर मामांची सत्ता देती वचन आपुल्या भक्ता. आत्मापूर क्षेत्री समाधी घेता, स्वप्नी दर्शन भक्तांना देता. किंवा महाराज म्हणतात, जो मी इथे दिसे तो धरणी पूर्वी असेल. कवापासून नाही मी तर तुम्हाला आता दिसतोय बरोबर आहे. जो मी इथे दिसे तो धरणी पूर्वी असेल. मी असे किंवा नसे बोलू नाही. मी हाय किंवा नाही हे सुद्धा बोलत बसायचं नाही. जर समजा तुम्हाला संकट असेल, घरात उद्या तुमची मारामारी होणार असेल, तुमच्यावरती काहीतरी अगदी संकट येणार असेल तर मामा काय करतात, गोड बोलून हितनं उचलतात आणि बकऱ्याच्या खाटव्यात देऊन सोडतात. मामांचा चाकर आहे, नोकर आहे. त्यांनी काही दिवस चाकरी केली. त्यांच्यावरती असं संकट होतं माय बापा, घरात खायला व्यवस्थित नाही, पैसे नाही, तर दुसरी देणेकरी तर समोर येऊन ठेपले, उद्याचे उद्या पैसे पाहिजेत. आता काय करावं, उद्याचे उद्या पैसे पाहिजेत. पण मामा असे भक्तासाठी जमिनीतून सुद्धा पैसे काढणार आहेत. ए आहे तुझं बाळ रडत की, आणि पाहिजे एवढा माल. दीन दुबळ्यांना मामा रक्षितील. अक्षरशः मामांची सेवा केली महिना सवा महिना. बकऱ्यामध्ये दिवस काढले. इथं आल्यानंतर 20,000ची गरज होती, मामाने 30,000 दिली. लगेचच परत 7-8 दिवसामध्ये 1.5 लाख दिले. बघा ही गंमत कुणाची. हा चमत्कार आहे. दुसरे यांचे जोडीदार सेवक 3 सेवक आहेत या वस्तीवरचे. आणि खरं वास्तविक पता नाईक समाजातील हे पहिलं मामांचं मंदिर आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल तो कुणाचंच ऐकत नाही. त्याला जरी आम्ही सांगितलं ना शिकारी करायचं सोड बाबा, अरे विचित्र काम करून का बुवाटण्या तुझा तो टाळकुट अशी म्हणाय बसले. तुझा तो टाळकुट आमच्या नादाला लागू नको. आमच्या जिभीची चव त्याच्याशिवाय मिटतच नाही. मामांची एक दिवस एवढी मंदिरं होणार आहेत की मारुतीची मंदिरं मायबापा कमी पडतील.
घराघरात मामा शिरणार का? तर मामा हा चमत्कार प्रत्येकाला दाखवणार. मामांचं म्हणणंच असं आहे, माझा कपाळाला ज्याचं भंडारा लागल त्याचं कार्य संपलं, त्याचं काम संपलं, संपूर्ण भार त्याचा मी वाहणार. असा एकमेव संत जर कोण असेल तर माझा माय बाप बाळू मामा आहे. दुसरा संत, अनेक संत आहेत पण त्यांनी मार्ग दाखवले. तुम्ही ह्या रस्त्यानं चालत या, मार्ग दावून गेले. आधी दयानिधी संत ते येण्याची पण त्या चालू जाता न पडे गुंता कोटे काय. पण यांनी सांगितलं मार्गाने चालायचं नाही, गुंता नाही, जाळं नाही, काय नाही, फक्त माझा भंडरा ह्याच्या कपाळाला लागला त्याचं काम संपलं. येडी बागडी कुडमत्री किती येऊ द्या ह्याच्या नादाला लागू द्या. अगदी खैराचा खुट्टा ठोकल्याशिवाय राहणार. हो गावरा नाही मामा शिव्या शिवे, पण मामांच्या शिव्या म्हणजे औषध आहे. विठाल खेळ आतापर्यंत माझाही विश्वास नव्हता महाराज, तुम्ही लई लांब माग बसला. असू द्या, कुडमंत्र्यांच्यावरती विश्वास नाही होता पण समोर महाराज आहेत. असा प्रकार घडला द्यावा की आम्ही बकरी घेऊन येत असताना विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये बकरी अशी समोर बसवली आणि भोजनासाठी बसलो. आम्ही 8-10 जण होतो, बसलो, पंगत बसली. एक जण थोडा भोळसर होता, आला पंक्तीला माय बापा आणि त्याला बसवलं जेवायला. जेवाय बसला, पण एक तिथं चमत्कार घडला महाराज. असा चमत्कार घडला, जे मंदिर होतं ते विठ्ठल रुक्माईचं होतं. कुणाचं मंदिर होतं? अशा ठिकाणी विपरीत गोष्ट घडेल, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात घडेल विपरीत गोष्ट घडू शकत नाही. प्रसाद मामांचा आहे, मामांच्या प्रसादापाशी विपरीत गोष्ट घडेल नाही घडू शकत. तरी सुद्धा माय बाप्पा तो व्यक्ती जेवाय बसला. आम्ही 10 जण होतो, त्याचा प्रसाद रक्तासारखा लाल झाला. समोर आमचे खांड मालक बसल्यात बघा खुर्चीवरती. तुम्हाला काहीतरी वाटेल, मामांच्या काळात सुद्धा कुडमांतराचा खेळ होता. बोला 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 मामाच्या नावानं. मामांच्या काळात सुद्धा कुडमंत्र्यांचा खेळ होता. आज सुद्धा जेवढ्या चांगली विद्या आहेत माय बाप्पा तेवढ्या वाईट विद्या आहेत. पण असे जर संत जर नसतील तर माय बाप्पा कोण कोणत्या स्वरूपात जाईल हे नाही सांगता येणार. हा डोळ्याला पाहिलेला चमत्कार पहिल्यांदाच नाही तर ह्याही गोष्टीवरती माझा कणभर विश्वास नव्हता. बापरे, त्यांना म्हणलं महाराज हे काय, ते कसं काय लाल भडक झालं, ते रक्तासारखं कसं जीवन होईल मला सांगाल की. मग त्यांनी सांगितलं वा, एकेकाचं पाप पुण्य असं असतं की हात लावतात. जसे धुंदुलकाराची भागवतामध्ये कथा आहे, धुंदुलीची आणि धुंदुकारीची. त्यानं झाडाला एखादी हात लावली तरी फळ गळून पडत होती महाराज. आणि एकदा त्याचा त्या झाडाला हात लावला, आयुष्यात त्याला फळ नाही फुल नाही. गाईला एखाद्या हात लागला, त्याचा असा स्पर्श झाला तर त्या गाईला सुद्धा माय बापा तिथून पुढे मूल नाही, काय नाही, काय नाही. त्याला सुद्धा स्वतःला मूल नाही. बघा असं असू शकतं. सटवीचा लेखा कोणाला चुकवता येणार नाही. हो, सटवीचा लेखा कोणाला चुकवता येणार नाही. जरी तुम्ही म्हणला आम्ही चुकवू शकू तरी सुद्धा ते जमणार नाही. विठ्ठल विठ्ठल देवाधिकांना सुद्धा चुकवता आला नाही. देवाधिकांना सुद्धा चुकवता आला नाही. भगवंत प्रभू रामचंद्र ज्या मुहूर्तावरती राजगादीवरती बसणार होते त्याच मुहूर्तावरती वनवासाला निघावं लागलं. हा सटवीचा लिकाव होता माय बापा. तो कुणाला चुकवता येत नाही. सटवी सुद्धा म्हणते ही देवाची देण आहे, देव माझ्यापाशी भांडवल देतो, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम असतं. ही माझ्या पदार्थ ह्याच्यामध्ये काहीही नसतं. विठ्ठल विठ्ठल चमत्कार पाहिला त्या दिवसापासून ती गोष्ट माझ्या डोक्यातून अजून जाईना, अजून सुद्धा जाईना. कीर्तनात ती सांगण्याची मला वेळ आली माय बाप्पा की या भूतलावरती बरंच काही कुणाच्या नशिबात असेल. म्हणून उगाच देवाला काहीतरी मागत बसण्यापेक्षा हे भगवंता असं काहीतरी दान दे की एकदा तू जर माझा जर झाला तर माय बाप्पा काय कमी पडेल. हो, पण मामाचं म्हणणं असं आहे, जो हाय म्हणेल त्याला मी कुणासाठी आहे बघा, जो हाय म्हणेल त्याच्यासाठी मी आहे, जो नाही म्हणेल त्याच्यासाठी मी कधीच नाही. मामा सांगतात कुठूनही हाक मारा, कशी हाक मारा. हो, हाक मारल्या क्षणी भक्ताच्या टाच खाली. मी कुठं सांगितलं मामांनी? भक्ताच्या टाचे खाली. संकट आलं की जर मामाने असं हाता उचललं, संकट काय करणार आहे माय बापा. विठ्ठल विठ्ठल समाजामध्ये भगवंतानी पाठवला हिरा आगळा वेगळा.
की जेणेकरून तुम्ही म्हणाल की बा त्यांनाही काय देव पण सहजासहजी प्राप्त झालं नाही. माय बापा, त्यांना सुद्धा काहीतरी करावं लागतं. तुम्ही आम्ही सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आज त्यांनी सुद्धा बघा लहानपणापासून विठ्ठल 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 नामचिंतन चालू आहे. त्यांनी सुद्धा लोकांच्या घरी चाकरी केली, आपण केली, पण काय फरक पडतो? काय फरक पडतो माय बापा? त्यांनी लोकांच्या घरी चाकरी केली, नव्या नव्या गुरुसाठी गुरु हिंडले जीवनात. त्यांनी तरी रात्रंदिवस ऊन वारा पावसाला तोंड दिलं. देव असून सुद्धा ते हे करून दाखवतात. भगवंत प्रभू रामचंद्र, हो, नवे सीतामाई, प्रत्येकाची उदाहरणं घ्या. राजवाड्यामध्ये जन्माला आली, वडील राजे आहे, नवरा राजे आहे, सासरा राजे आहे, तरी सुद्धा काट्या कुटात हिंडावं लागलं, डोक्याखाली दगड घेऊन झोपावं लागलं. आणि माय बापा आपल्याला कुठं काय थोडं कमी पडलं का? नाही, ह्या दोडक्यानं असं केलं, त्यानं तसं केलं. नाही माय बापा, हा कुणाचाच दोष नाही, तुमच्या कर्माचा भाग आहे. तुमचा भाग कशाचा आहे? हा, मग संत म्हणतात, काय सांगतात? मानावे ते म्हणी समाधान, भोगतो ना घडे, भोगतो ना घडे